तर मंडळी, घरात कोणी आजारी असेल तर डॉक्टर लोक सांगतात एकदम सपक खा. जसं चविष्ट तोंडाला चवेल असं काहीतरी खा. तर आपण सपक मध्ये जास्त काय बनवू शकतो? डाळ खिचडी बनवतो किंवा वरण भात बनवतो. असे सपक म्हणजे जेणेकरून की पेशंटच्या तोंडाला चव येईल. तर त्यातलंच बघा आज आपल्याला बनवायचं आहे एक छान असा पदार्थ, ते म्हणजे वरण. आणि मी छान असं फोडणीचं वरण करणार आहे. तुम्हाला नक्की आवडेल, पहा. तर मंडळी, अरुणाज रेसिपी या युट्यूब चॅनेलला आपलं खूप स्वागत आहे. आणि तर आज आपण बनवणार आहोत वरण. तुम्हाला नक्की आवडेल, पहा. आपला व्हिडिओ पूर्ण पाहायला बिलकुल विसरायचं नाही. तर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला तर करूया मग वरणाची तयारी आपण आता. छान असं फोडणीचं वरण. तर आम्ही वरण करताना आहे ना, मसूर डाळ वापरत नाही. मी तूर डाळ आणि मूग डाळ दोन्ही डाळी एकत्र करून ठेवते आणि मग त्याचं आम्ही वरण करतो. तर जसं मी बनवते तसंच तुम्हाला म्हणजे मी दाखवते. तर बघा, इथे आपण घेतलेली आहे पाऊण वाटी, म्हणजे 1 ते 4 ते 5 लोक आरामात खाऊ शकतात. मी इथे पाऊण वाटी डाळ घेतलेली आहे. आता ती डाळ आपण स्वच्छ अशी धुवून घेऊया. तर आपण त्या डाळीत पाणी ओतून घेऊयात. पाणी थोडंच टाकायचं म्हणजे डाळ चांगली शिजते. खूप पाणी टाकलं ना आपण, डाळ चांगली शिजत नाही. आणि त्यामध्ये आपल्याला शिजायला टाकण्यासाठी थोडीशी हळद टाकायची बघा. थोडं तेल टाकूयात आपण आणि थोडं जिरं टाकायचंय. आणि मी इथे चिरून घेतलेला टोमॅटो आहे, थोडासा टोमॅटो टाकायचा आपल्याला शिजताना. चला तर आपण आता डाळ कुकरला लावून घेऊ. आणि डाळीच्या आहे ना 3 ते 4 शिट्ट्या करायच्या, कारण आपल्याला घट्ट असं वरण करायचंय, छान फोडणीचं करायचंय. आपण आता डाळ कुकरला लावलेली आहे. आता कुकर होईपर्यंत आपण वरणाच्या फोडणीची तयारी करून घेऊयात. आपली इथं फोडणीची तयारी झालेली आहे. का कढीपत्ता घेतलाय, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्या खलबत्त्यात टेचून घेतलेल्या आहेत. आणि मिरची कापून घेतली. टोमॅटो आपण डाळीत टाकलेला, त्यामुळे मी थोडाच टोमॅटो घेतलाय. आणि कोथिंबीर लागणार आहे. याच्याकडे आपल्याला काही थोडासा हिंग टाकायचा आपल्याला, तो नंतर आपण टाकूयात हिंग. बघा, आपली डाळ छान शिजलेली आहे आणि खूप मस्त असा तिचा ग्रेव्ही झाली बघा. तर आता आपल्याला डाळी टाकायचंय. आपण जिरं, टोमॅटो आणि तेल, हळद थोडं टाकलं होतं, त्या डाळीमध्ये आपल्याला टाकायचंय थोडा हिंग. आणि कोथिंबीर पण टाकायची, पहा. कोथिंबीर डाळीतच टाकायची. छान होतं एकदम वरण. करून पहा तुम्ही. तर आपण इथे 2 चमचे तेल तापायला ठेवलंय. कढई पण तापलेली आहे, तेल पण तापलेलं आहे. आणि त्यात आपण आता मोहरी टाकणार आहोत. तेल चांगलं तापलं की मोहरीला चांगला तडका बसतो. तर आपण 1 चमचा मोहरी टाकणार आहोत. आणि जिरं आपल्याला थोडंच टाकायचंय, कारण आपण डाळीत शिजण्यासाठी जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला टाकायचंय कढीपत्ता. त्यानंतर टाकायचंय लसूण. आता मिरची आणि टोमॅटो टाकू. आपला टोमॅटो एकदम मऊ झालेला आहे. त्यात आपल्याला आपण टाकायची हळद पण थोडीशी टाकायची, कारण आपण हळद टाकलेली आहे वरणाला पहिले शिजताना. तर थोडीशी टाकायची आपल्याला हळद. आपल्याला टाकायचं चवीनुसार मीठ. आणि छान असं परतलेलं आहे. तर आपण त्यात आता डाळ ओतूय. एकदम सोपी रेसिपी, बिलकुल अवघड नाही. सहज एक 15-20 मिनिटात आपण करू शकतो. तर आपल्याला थोडं पाणी टाकायचंय. 2 ते 3 मिनिटं मी वरण उकळून दिले. आणि डाळ चांगली शिजल्यामुळं छान दिसते वरण. आणि घट्ट डाळ झाली एकदम अशी. पेशंटच्या तोंडाला पाणी, पेशंट जर घरात असेल तर नक्की तोंडाला पाणी सुटेल, त्याच्या खूप आवडेल. आणि तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तर करून पहा नक्की आपली रेसिपी ही. तर आपल्या इथं
छान डाळीचं वरण तयार झालेलं आहे. उकळलंय पण छान, दिसतंय पण छान. आणि तुम्ही ही रेसिपी पण नक्की ट्राय करा. खूप साधी आणि सिंपल रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ पण पूर्ण बघत जा. धन्यवाद.